हॅलो, तर चला आज आपण बघूया पनीर मसाला. आणि तोही आपण कुठल्याही प्रकारचा म्हणजे ग्रेव्ही तयार नाही करणार आहेत. आपण डायरेक्ट हे चॉप वगैरे करून आपण त्याचीच ग्रेव्ही तयार करून घेणार आहेत. म्हणजे आपण आधी थोडंसं फ्राय करून मिक्सरवर ग्राइंड करतो ना, तसं आपण नाही करणार आहेत. आता डायरेक्ट हे एकदम बारीक बारीक कट करून घेणार आहेत आणि डायरेक्ट ग्रेव्ही करणार आहेत. आणि डायरेक्ट कारण टाईम पण वाचतो आणि कुठल्या प्रकारची इलेक्ट्रॉनिक वस्तू ही यूज होत नाही. आणि त्यामुळे मग आपण असंच करूया. चला तर बघूया आपण आज कशी बनवायची. त्यासाठी काय काय घेतलं मी सांगते तुम्हाला. त्यासाठी मी घेतलेले आहेत 2 कांदे, हे बघू शकते ह्या साईजचे कांदे आहेत. आणि घेतलेले आहेत 2 टोमॅटो. आणि इथे केलेली आहे मी अद्रक लसण पेस्ट केलेलं आहे फक्त, आणि अद्रक लसण पेस्ट ही. आणि आपण 2 हिरवी मिरची पण घालायची असेल तर घालू शकता, नसेल घालायची तर नाही घालू शकत. माझ्याकडे अवेलेबल नाही आहे तर मी नाही घालणार. आणि हे आहे आपलं पनीर, हे मी घरीच बनवलेलं आहे बघा. 80 रुपयाचं पनीर येतं, एवढं 80 ते 90 रुपयापर्यंत. आणि मी हे फक्त आणि फक्त बनवलं आहे 30 रुपयामध्ये. तर आपलं 30 रुपयाचं म्हशीचं किंवा गाईचं घट्ट दूध घेतलं आणि त्यानंतर त्याचं पनीरची रेसिपी तर सगळ्यांना माहीतच आहे. तर पनीर काढून घेतलेलं आहे. फक्त बाहेरून आणण्यापेक्षा ह्यालाच 80 रुपये लागतात. आपण घरीच 30 ते 40 रुपयामध्ये करू शकतो. त्यामुळे मी घरीच बनवलं आहे, बघू शकता तुम्ही हे. आणि त्यासाठी मी कुठल्याही प्रकारचा पनीर मसाला यूज करणार नाही आहे. मी आपले घरचेच मसाले यूज करणार आहे. त्यासाठी मी घेतलेले म्हणजे पनीर मसाला नाही, घरचे नाही, घरचा पण आपण यूज करणार आहेत. पण त्यासाठी मी वेगळे मसाले यूज करणार आहे. हे म्हणजे आपला किचन किंग मसाला. त्यानंतर आपला मीठ मसाला, चिकन मीठ मसाला समजा आपला सोहानाचा, बघू शकता तुम्ही. आणि हे आहे आपली कॉरिएंडर पावडर. आणि आपण घरचीच लाल मिरची पावडर आणि घरचाच काळा मसाला यूज करणार आहेत. आणि खूप छान टेस्ट होती. आपल्याला कधीही करायची असेल पनीरची भाजी तर करू शकता. हॉटेलची काही लागते इतकं छान भाजी होते आपल्या घरीच. त्यामुळं नक्कीच घरी ट्राय करा. आणि त्यानंतर हे बघा, हे आमची घरची कोथिंबीर आहे. धुवून एक साईडला ठेवली. तिला थोडेसे फुलं आले तर नाही का असे, पण खूप छान वास येतो. नक्की अशी पण कोथिंबीर कधी पण यूज करून बघा भाजीमध्ये. इतकं छान टेस्ट पण देते आणि खूप छान वास येतो भाजीमध्ये कोथिंबीरीचा. तर चला आपण आता कांदा आणि टोमॅटो चॉप करून घेणार आहोत. तर एकदम बारीक बारीक चॉप करून घ्यायचं. तर मी दाखवते तुम्हाला. कांदा खूप तिखट आहे, प्रत्येक वेळेस मला रडवायला लावतो हा कांदा. तर आपण चॉप करून घेऊया कांद्याला. हे माझ्या पप्पांच्या शेतातले कांदे आहेत. मी विकत कांदे कधीच घेत नाही. इथं पण आणि माझ्या सासरी तिकडं पण पप्पांनी दिलेलेच कांदे असतात. तर बघू शकता. हे बघा, मला कट करायच्या आधी त्या डोळ्यातून इतकं तिखट कांदा आहे हा. तुम्हाला मी थोडाच कट करून दाखवते अगोदर, त्यानंतर मी पूर्ण कट करून घेईल. हे बघा, एवढ्याच कांद्याने माझे काय हाल झाले तर बघू शकताय तुम्ही. खूप जास्त तिखट आहे. खूप म्हणजे मला काही दिसत नाही आहे पुढचं, इतकं तिखट कांदा. खूप तिखट आहे. हे बघा, काहीच कळत नाही आहे मला. तरी पण मी हा कांदा चॉप करून घेणार आहे, एकदम बारीक चॉप करून घेणार आहे. तुम्हाला ते दाखवते मी. सगळा चॉप केल्यानंतर दाखवते तुम्हाला मी कसं चॉप केलं आहे ते. खूप तिखट कांदा आहे. कांदा झालेला आहे चॉप. हे बघू शकता तुम्ही माझे काय हाल झाले. इतकं तिखट कांदा होता, खूप तिखट कांदा होता. फायनली थोडंसं बरं वाटायला लागलं. त्यानंतर बघू शकता हे मी कांदा अशा पद्धतीने चॉप केलेला आहे. आपण हा आता एका कढईमध्ये घालून घेऊया. ही आहे माझी छोटीशी कढई. याच्यामध्ये सगळ्या रेसिपी दाखवत असताना इतकी खराब झाली, खूप खराब झाली. किती पण घासली तरी निघतच नाही आहे. अशी का झाली काही समजतच नाही मला. खूप घासते मी पण ती निघतच नाही आहे. त्याला नाव ठेवते, तिने ठेवू शकता.
कारण मी कुणाचेच तोंड नाही दाबू शकत ना. ज्याला बोलायचं ते बोलून घ्या, कमेंट करा नक्की काय काय चुकतंय माझं ते. हे घेते मी कांदा याच्यामध्ये टाकून कढईमध्ये. आता चॉप करून घेऊया आपण टोमॅटो. मी 2 टोमॅटो घेतलेत, बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने. हे पण आपण बारीक चॉप करून घेणार. धुवून घेतले टोमॅटो हे. आता आपण नाही धुणार आहेत त्याला, डायरेक्ट यूज करणार आहेत आपण. चॉप करून घेतले मी. आता हा मी दुसरा कांदा घेतला चॉप करायला, बघू शकता तुम्ही. मला एक गोष्टीचं हसायला येते, ते म्हणजे कशाचं, काल दाबून खिचडी, शाबू, कोणी कोणी वेगवेगळे प्रकार, भगरीचे, हळताडभर पापड्या बिपड्या सगळं तळून खाल्लं आहे. आणि आज म्हणे उपवास सोडायला काहीतरी चांगलं करायचं. कसला उपवास धरला आहे तुम्ही? मस्त खादडलं आहे सगळ्यामध्ये तुम्ही. म्हणजे मी पण आहे त्याच्यामध्ये, असं नाही आहे, मी पण आहे त्याच्यामध्ये. तेच सांगते मी. मला हेच हसायला येतं की आज भारी भारी करून खायचं. का तर काल लय छान उपवास होता म्हणून, म्हणजे काल उपवास धरला म्हणून. आणि मस्त तर दाबून दिवसभर खिचडी बिचडी खाल्ली. मस्त भगर बिगर पापड्या बिपड्या तळून आणल्यात. आणि काय म्हणा आज काय तर छान छान. आता काही काहींच्या घरी तर पुरणपोळ्यासुद्धा असतात आज. मी पण दाखवणार आहे, पण मी बैलपोळ्याला नक्की पुरणपोळी दाखवलं तुम्हाला मी कशी करते ते. कारण त्याच टायमिंगला मी करणार आहे, मी मध्ये नाही करणार आता पुरणपोळी. आणि आम्ही दोघंच येतं, त्यांना लागतात 2 पोळ्या अख्खे आणि मला एकच भास होते. कारण मला नाही पुरणपोळी जास्त आवडत, त्यामुळे मी एकच खाते. अशा भाज्या वगैरे तरी पनीरच्या वगैरे भाज्या तरी खाण्यात येतात, पण पुरणपोळी फक्त एकच भास होते. त्यानंतर आपण लगेच आता कोथिंबीर तिखट करून घेऊया. कोथिंबीर निसली नाही आहे, मी धुवून ठेवली, त्यामुळे तशी मी तिला निसून ठेवणार आहे डब्यामध्ये घालून फ्रीजमध्ये. तर आपण घेऊया आपण अशी. आणि घेत जावा अशी कोथिंबीर, घेत जावा. कधी कधी खूप छान लागते. हे धने ना, हे छोटे छोटे खूप छान लागतात भाजीमध्ये. खूप म्हणजे खूप छान टेस्ट येतात. बघा तुम्ही, मी तर टाकले. तर तुम्हाला मसाला आवडत किंवा काही काहींना धने नाही आवडत ना, डायरेक्ट दाताखाली आलेले, मी टाकणार आहे. मला खूप आवडतात. हे घेतलेलं आहे मी टोमॅटो चॉप करून आहे, कोथिंबीर, कांदा चॉप केलेला आहे, अद्रक लसूण पेस्ट आहे. आता आपण कांदा परतायला ठेवूया आणि तोपर्यंत मसाले काढून घेऊया. ओके, गॅस केलेला आहे चालू. त्यानंतर कांदा ठेवला आहे तळण्यासाठी, बघू शकता तुम्ही. आणि आता 2-3 पळ्या इतकं तेल घालून घेतलं मी त्याच्यामध्ये. आता तो कांदा परत मध्ये मध्ये हलवायचं, तोपर्यंत आपण मसाले काढून घेऊया. ही घेते मी धना पावडर, बघू शकता तुम्ही. त्यानंतर मटन मसाला सुहानाचा, त्यानंतर आपला किचन किंग मसाला, त्यानंतर लाल मिरची पावडर. तुमच्या तिखटनुसार तुम्ही घेऊ शकता, तुम्हाला कमी जास्त कसं तिखट लागतं त्यानुसार. आम्ही तर झणझणीत तेज भाजी खातो, त्यामुळे मी इतका मसाला घेतला आहे. कांद्यालाही मध्ये मध्ये हलवत राहायचं, नंतर तो जळून जाईल. त्यानंतर थोडासा घेणार आहोत आपण काळा मसाला घरचा. झाले आहेत मसाले घेऊन पूर्ण. त्यानंतर आपण ॲड करूया थोडीशी हळद. हळद चमची सोडायची मला, टाकणार आहे मी. चला, जिरं दिसले तर जिरं घालून घेऊया आपण ह्याच्यामध्ये कांद्यामध्ये. आता खूप छान लागतं भाजीमध्ये, मला तर खूप आवडतं जिरं. चला, आपण इथली गर्दी कमी करूया, ह्याला ठेवून घेऊ. आता ह्यांचे काम झालेलं आहे. त्यानंतर बघू शकता आपला कांदा बऱ्यापैकी फ्राय झालेला आहे.
आपण आता याच्यामध्ये घालून घेऊया अद्रक लसूण पेस्ट. हे बघा, अद्रक लसूण पेस्ट टाकली मी त्याच्यामध्ये, ती घालून घेतली. त्यानंतर ह्याला थोडंसं फ्राय करू आणि नंतर टोमॅटो घालून घेऊया आपण याच्यामध्ये, बारीक कट केलेलं. बघू शकता हे झालेलं आहे फ्राय. आता आपण याच्यामध्ये टोमॅटो घालून घेऊया, आपण कट केलेले टोमॅटो. त्यानंतर हलवून घ्यायचं. बघू शकता आणि ना ह्याला शिजण्यासाठी थोडंसं मीठ घातलं तरी, कारण पाणी सोडतं ना मीठ, त्यामुळे मग थोडंसं मीठ घातलं तरी चालेल. म्हणजे थोडंसं टोमॅटो जरा लवकर शिजायला मदत होईल, त्यामुळे मी थोडंसं मीठ घातलं आहे. बघू शकता तुम्ही. आणि टोमॅटो थोडंसं शिजल्यासारखं वाटलं ना, मग आपण मसाले घालून देऊया त्याच्यामध्ये. तोपर्यंत आपण असंच परतून घेणार आहे त्याला. हे बघू शकता टोमॅटो पण झालेला आहे फ्राय, म्हणजे शिजून झालेलं आहे. आणि मी काय केलं माहिती का, 5 मिनटं थोडंसं कमी गॅसवर ठेवून दिलं त्या टोमॅटोला शिजण्यासाठी. आणि तोपर्यंत इथं ना कोथिंबीर सगळी निसून घेतलेली आहे मी, बघू शकता तुम्ही. त्यानंतर आता पण टोमॅटो झालेला आहे फ्राय. तर आपण काय करू, आता मसाले घालून घेऊया. हे वाटेत आपण सगळे मसाले काढून घेतले होते ना, पण सोपं जातं एक एक टाकण्यापेक्षा, नाही का, असं डायरेक्ट वाटेत काढून घ्यायचं आणि डायरेक्ट द्यायचे टाकून असे. आणि खडे मसाले जर तुम्हाला टाकायचे असतील ना, तर तुम्ही ॲड करू शकता खडे मसाले. मी नाही टाकणार, कारण खूप तेज होईल, कारण मी ऑलरेडी हे घरचे मसाले, काळे मसाले वगैरे घेतलेले आहे ना, त्यामुळे खूप तेज भाजी होईल, त्यामुळे मी नाही घेतलेलं आहे टाकून. बघू शकता तुम्ही. त्यानंतर टाकला आहे मसाला. तुम्हाला जवळून दाखवते मी कशी दिसते भाजी ती. आता काय करणार, तर आपण ही ग्रेव्ही शिजून घ्यायची ना आपल्याला, त्यासाठी आपण हे 1 वाटी इतकी पाणी टाकणार आहे त्याच्यामध्ये. बघू शकता तुम्ही. ग्रेव्हीत पाणी टाकलं का लगेचच मला तिकडून आई आवाज आला, लगेच गेले, तिला झोका वगैरे दिला. तर बघू शकता तुम्ही. आता ही ग्रेव्ही आपल्याला शिजवून घ्यायची. जोपर्यंत साईडनी तेल सोडत नाही ना, ही ग्रेव्ही पूर्ण आटून होत नाही ना, तोपर्यंत आपण ना तिला शिजून घेणार आहेत, कांदा टोमॅटोला वगैरे. बघू शकता तुम्ही. आणि मीठ आपण ज्यावेळेस पाणी ओतणार आहेत ना त्यावेळेस. आणि तुम्हाला गरम पाणी ओतायचं असलं तर गरम पाणी पण ओतू शकता तुम्ही करून. मी तर गारच पाणी ओतलेलं आहे, कारण तरीचं एवढं काही नाही आहे आमचं, कारण आम्ही थोडंसं कमीच ऑइल टाकते. बघितलं असेल मी आता 2.5 पळ्याच इतकं तेल टाकलेलं आहे, कारण काहींना खूप ग्रेव्हीला तेल वगैरे लागतं. जसं की आता आपण ती फ्राय जर केली असते ना, त्याला 1 पळी इतकं तेल लागलं असतं. आणि ती ग्रेव्ही शिजून घेण्यासाठी ना परत अजून 2 पळ्या ते 2.5 पळ्या इतकं परत ग्रेव्ही परत शिजवण्यासाठी लागलं असतं तेल. म्हणजे 1 पळीचं तेल वाचलं म्हणायचं आपलं, असं केल्यामुळं डायरेक्ट. तर बघू शकता तुम्ही. हे बघा, तुम्हाला आता वरती थोडं तेल आलेलं दिसतच असेल, कारण काही हरकत नाही, थोडंसं तेल असलं तरी थोड्या तेलात पण खूप छान भाजी होती. आता ही पूर्ण ग्रेव्ही शिजवून घेणार आहेत आपण. बघू शकता, तुम्हाला दाखवते मी. आणि शिजल्यानंतर कशी दिसेल ते पण दाखवणार आहे मी तुम्हाला. मध्ये मध्ये सारखं हलवत राहायचं ग्रेव्हीला, नाहीतर खाली लागू शकते ग्रेव्ही. हे बघू शकता तुम्ही. आपलं पाणी आता थोडंसं आटत आलेलं आहे. तुम्हाला दाखवते मी व्हिडिओमध्ये. हे बघा, आता आपली ग्रेव्हीना तेल सोडायला लागलेली आहे. बघू शकता तुम्ही. हे असं दिसतंय तुम्हाला. आणि ना आपल्याकडं कॅमेरा वगैरे धरायला काही स्टँड बिंड काही नाही आहे, रिंग लाईट नाही आहे, त्यामुळं आपण म्हणजे मी मोबाईल वगैरे हातात धरूनच सगळं दाखवत असते, त्यामुळे थोडंसं इकडं तिकडं होत असं हे ॲडजस्ट करू. म्हणतात ना, म्हणजे हे देखावा दाखवण्यापेक्षा जे रिअल आहे आणि जे सत्य आहे आणि कमी ह्याच्यामध्येच सगळं जे आहे आपल्याकडे अवेलेबल त्याच्यामध्ये ॲडजस्ट करणं, हे पण खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळं मी जे आहे त्याच्यामध्ये सगळं ॲडजस्ट करते आहे सध्या तरी. हे बघू शकता. मला परत एकदा आवाज आला आहे आईचा. हे बघा काय झालं. चला,
आणि ना प्रत्येक रेसिपी करताना हे आमचं चालूच असतं असं, आई तिला खूप वेळा झोका द्यावा लागतो, झोपली तरी. बघू शकता आपले ग्रेव्ही झालेले आहेत तयार. आता आपण काय करूया, याच्यामध्ये घालून घेऊया पनीर. हे आहे आपलं पनीरला हे आपण असं फ्राय करून घेणार आहे. तुम्हाला जर तळायचं असेल तर तळू शकता. मी नाही तळलं, कारण तळल्यानंतर खूप असे रबरासारखे लागतात ते, त्यामुळे मी डायरेक्ट टाकून घेतलं आहे. त्यानंतर त्यामध्ये ॲड करूया 1 वाटी इतकं पाणी, परत थोडंसं. हे बघू शकता ही झालेली आहे आपली ग्रेव्ही तयार. हे बघा तरी जे दिसते तुम्हाला, आणि अजून खूप दिसणार आहे. आणि त्यानंतर ॲड करूया कोथिंबीर. त्यानुसार आणि चवीनुसार मीठ. आणि एकदम आता कमी गॅसवर आपण त्याला शिजून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही. आता मी कमी गॅस करून ठेवला आहे आणि आता मी ही शिजून घेणार आहे. आणि ही बघा तरी आपली साईडने दिसायला लागली, बघू शकता. आणि खूप छान लागते ही भाजी, तुम्ही नक्की ट्राय करा, खूप छान लागते. आणि ही मी काही कुठं बघून वगैरे केलेलं नाही आहे, ही माझीच रेसिपी आहे म्हणा. कारण मीच केली आणि मीच दाखवते. मी काही एवढी परफेक्ट नाही आहे की मी माझ्या का म्हणजे इतकंसं आपल्याकडे काही सामान वगैरे नाही आहे दाखवण्यासाठी. त्यानंतर पुन्हा एकदा सियाचा आवाज आला, परत एकदा आले आता झोका द्यायला. हे आहे स्ट्रगल, एका लहान बाळाच्या आईच्या मागचं स्ट्रगल आहे म्हणावं लागेल. हे बघू शकता, तुम्हाला व्हिडिओ काढण्याचं मागचं रहस्य तुम्हाला जे आहे ते रिअल दाखवते मी. आणि एक भाजी करताना मी जवळपास 4 ते 5 वेळेस झोका द्यायला आलेली आहे. त्यानंतर परत जाऊया आपण, बघूया आपल्या भाजीचं काय चाललं आहे ते, कुठपर्यंत आलं आहे. तर अजून तर काहीच झालं नाही भाजीला, काय त्याचं ते काम करत. पण तुम्ही बघू शकता, हे बघा तर ही किती मोठी आली. काहीच गरज नाही आपल्याला जास्त तेल यूज करायची, आणि कशाचीच काहीच गरज नाही आहे. बघू शकता तुम्हाला, दिसायलाच कळत असं म्हणजे किती छान भाजी दिसते ती. तर अशी भाजी नक्की ट्राय करून बघा. आता ह्याला फक्त आपण बॉईल करून घेणार आहेत, आणि चपातीसोबत, भातासोबत, तुम्हाला नान वगैरे, रोटी, काही जे असेल ना त्यासोबत खूप छान लागेल. ज्वारीची भाकर, बाजरीची भाकरी, कशासोबतही तुम्ही खाऊ शकता ही भाजी. तर बघा थोडी बॉईल व्हायला लागली आहे आता इथं साईडनी. आता ती बॉईल होईल आणि थोडीशी आपण त्याला आटून घेणार आहे. थोडंसं मी घट्ट करणार आहे, कारण आम्ही इतकी पण अशी पातळ भाजी नाही खात. तर तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही त्या भाजीला बॉईल करू शकता, आटवू शकता. तर